वाडी ती ते जाऊन तिकडे भंगार आली बाबा त्याचं काय ध्यान द्यायचं त्याला ते आपलेच काही बरं तर कुंकड ती त्याच्यावर ध्यान द्यायचं नाही त्यातला डोकं लावायचं नाही ते आता वयाला गेलेले थोड्या दिवसात बघा तुम्ही लांब लांब हातात इंजेक्शन देणार आहे जनावरांची त्याला ते कामातून गेलं ते ना ओबीसीचं आहे ना मराठ्याचं आहे ना कोणाचं आहे ते फक्त स्वस्वार्थी राजकीय स्वार्थासाठी ते काय पण करतं विषय सोडून द्या त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही आपलं पुढं काय करायचं हे आपण लक्षात ठेवायचं विरोधी पक्षातले नेते असोत आमदार असोत खासदार असोत किंवा सत्ताधाऱ्यातले आमदार खासदार मंत्री असोत जो आपल्या बाजूने बोलतो त्याच्या बाजूने मराठ्यांनी ठाम राहायचं जो आपल्यासाठी काम करतो त्याच्या पाठीशी उभा राहणं आपली जबाबदारी ही आपण पार पाडायची त्यांना उघडं पडू द्यायचं नाही हे आपण काम करायचं सगळं बरोबर होईल व्यवस्थित होणार आणि आपण ते करून घेऊ टेन्शन ताण घ्यायचा नाही गोंधळून जायचं नाही संयमाने सगळं करायचं सगळे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सगळं व्यवस्थित होईल आरक्षणात जाईल नाही गेलं तर सरकारला अडवायची ताकद आपल्यात आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही सगळ्यांनी शांततेत घ्यावा सगळ्या माहित्या गावागावात येतील रविवारी आपल्या पोरांनी या तालुक्याच्या यांनी पण या जे नोंदी शोधतात त्यांनी पण आपण सविस्तर चर्चा करू उद्या मी शक्यतो काही तज्ञाशी अभ्यासकांशी चर्चा करणार